तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण सकाळ सकाळी चाललेलो आहे आत्याच्या घरी। आपल्याला आत्याच्या घरी जायच्या आधी पुण्याला पण जायचं आहे। तर आधी आपण जाणार आहे पुण्याला। आणि पुण्याला मी कोणासोबत चाललोय? आत्याच्या मुलासोबत, म्हणजे भाऊदादासोबत। मित्रांनो, भाऊदादाचा स्वभाव खूप चांगला आहे आणि तुम्ही भाऊदादाला कधी पाहिलं नसेल तर या व्हिडिओत पूर्ण नक्कीच बघणार। आणि आम्ही पुण्याला कशाला चाललोय हे पण तुम्हाला या व्हिडिओत कळणार आहे। खूप मोठं काहीतरी आम्ही वस्तू आणायला चाललेलो आहे, किंवा वस्तू नाही म्हणता येणार मित्रांनो, खूप काही चांगलं काहीतरी आणायला चाललोय। तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा। थांबा, गाणं ऐकून झालं असेल तर आपल्या हनुमान दादाचं दर्शन घ्या। बघू शकता आपल्या हनुमान दादाची मूर्ती किती मोठी आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं किती माणसं जमा झालेलं आहे। कशासाठी जमा झाले हे मला पण माहीत नाही, मी पण गाडीतून बघितलं। आणि त्यानंतर आपण चाललेलो आहे पुढे। पावसाचं वातावरण खूप झालं होतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता। खूप ढग आले होते। आणि त्यानंतर भाऊदादांनी मस्त एक गाणं लावलं। तुम्हाला जर का गाणं ऐकायचं असेल तर आधी या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा। मित्रांनो, तुम्हाला गाणं ऐकायचं असेल तर थोडं थांबावं लागेल, कारण की आपण आलेलो आहे आता पुण्यामध्ये आणि आम्हाला करायचा आहे नाश्ता। तर नाश्त्यासाठी आम्ही बघत होतो, मस्त म्हणलं आपण पुणेरी मिसळ खावी, पण मिसळ काय आम्हाला भेटली नाही। तर मी बिल्डिंग पाहताच गेलो। बिल्डिंग पाहताच माझं पोट भरून गेलं मित्रांनो। असं नाही की मी पुण्याला पहिल्यांदा आलो, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलो असेल, पण मित्रांनो खूप मजा आली। आणि भाऊदादांनी पण मला खूप काही सांगितलं, पुण्यामध्ये काय आहे, कुठे कोणतं काय, म्हणजे कोणत्या कंपन्या म्हणा, कॉलेज म्हणा, खूप काही सांगितलं। आणि त्यातून मला शिकायला पण खूप भेटलं। ही कंपनी पण बघू शकता पुढची, म्हणजे खूप मोठी आहे। तर खूप काही सांगितलं मला त्यांनी, आणि बघू पुढं मग काय होतंय, अजून काय दिसतंय मला। शेवटी मित्रांनो आम्हाला नाश्त्याचं ठिकाण सापडलेलं आहे आणि आता बघू शकता भाऊदादा आणि आम्ही चाललेलो आहे। तर मित्रांनो आता तुम्ही हे पण बघू शकता, नाश्त्याला इकडे खूप किती गर्दी। आपल्या नगरवाणी नाही आहे मित्रांनो, इकडे नाश्त्याला खूप गर्दी। आणि इकडं नाश्ता पण जास्त करून भेटला नाही आम्हाला। आणि मस्त आम्ही पोहे घेतले, पोहे खूप मस्त होते। आणि त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं एक हॉटेलमध्ये। तर हॉटेलमध्ये गेलो, तर बघू शकता मित्रांनो हॉटेल इथं कसं आहे, म्हणजे चारी साईड पण दुकान आहे आणि मधीच टेबल आणि खुर्च्या लावलेल्या आहेत। आणि त्यानंतर आम्ही कशासाठी आलोय तर तुम्ही हे पण बघा। तर आम्ही पुण्यामध्ये कशाला आलोय तुम्हाला जर का हे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। खूप मोठी गोष्ट आम्ही पुण्यामध्ये घ्यायला आलेलो आहे। तर कंटिन्यू करा व्हिडिओ। बरं झालं मित्रांनो, आम्ही नाश्ता झाल्यावर लवकर गाडीत बसलो। इकडं झाला पाऊस चालून, पावसाने आम्हाला गाठलं। आम्ही होतो 4 व्हीलरमध्ये, आम्हाला काही नाही पडला फरक। आणि त्यानंतर आपण कशाला आलोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि हे तर फक्त डेमो आहे, आपण आलेलो आहे आणि आपण आता जाणार आहे बघायला। काय बघायला तुम्हाला हे तर समजलंच असेल, या कंपनीवरून तुम्हाला कळलं असेल आपण इथे काय घ्यायला आलेलो आहे। तर आता आपण जाणार आहे गाडी बघायला। कोणती गाडी, तुम्हाला कंपनीचं नाव तर कळलं, पण गाडी कोणती हे नाही कळलं अजून। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। गाडी खूप मस्त आहे, मला ती इतकी आवडली मित्रांनो, असं वाटलं त्याच टायमाला गाडी घरी घेऊन जावी। आणि मित्रांनो तुम्ही हे पण बघू शकता, किया कंपनीला किती वर्ष झाले लॉन्च होऊन, पण किया कंपनी इतकी भारी सर्व्हिस देते हे मला माहीत नव्हतं मित्रांनो। तेव्हा मी किया कंपनीच्या गाडीत बसलो, बघू शकता कॅमेरा, म्हणजे गाडी चालवताना जो ड्रायव्हर आहे ना त्याला भेवच नाही मित्रांनो काही। कुणी जवळ आलं तरी गाडी सांगते आपल्याला, म्हणजे कुणी आपल्या जवळ येतंय किंवा आपण कोणाला जाऊन टेकतोय हे सुद्धा गाडीच आपल्याला सांगणार आहे मित्रांनो। किया कंपनी इतकी चांगली होती मला माहिती नव्हतं, इतकी खूप चांगली। तर बघू आता पुढं कसं काय होतंय। आणि आपण आलेलो आहे आता टेस्ट ड्राईव्हसाठी, तर गाडी चेक करू कशी। तर आता आपण आलेलो आहे कंपनीच्या गोडाऊनला। तर इथं आपली गाडी बुक केलेली आहे, म्हणजे आपण गाडी बुक केलेली आपल्या भाऊदादांनी पहिले। तर इथे गाडी लावलेली आहे, पण कुठे लावली हे मला माहिती नाही आहे, आणि गाडी कोणती हे मला माहिती आहे, पण तुम्हाला मी आत्ता नाही सांगणार। डायरेक्ट गाडीपाशी गेल्यावरच तुम्हाला दाखवणार ही गाडी आहे। तर कंटिन्यू करा व्हिडिओ। आणि आता बघू इथं आहे का गाडी, कुठे अजून बाहेर पण असू शकते, म्हणजे पुण्यामध्ये कसं शोरूम मोठे आहे त्याच्यामुळं यांचे 2-3 तर गोडाऊन असणारच। तर बघू ह्या गोडाऊनला आहे का दुसऱ्या गोडाऊनला गाडी लावलेली आहे, कुठे बघू, ट्राय करू आपण। आणि मित्रांनो तुम्ही हे पण बघू शकता, आपला भाऊदादा स्वतः गाडी चालवताना। मित्रांनो भाऊदादाला गाडी येत नाही असं नाही, भाऊदादाला गाडी येते, पण भाऊदादांनी कधी ट्राय केली का नाही मला पण माहिती नाही मित्रांनो, कारण की मी पण भाऊदादा संग कधी मोठ्या गाडीत फिरलो नाही। तर भाऊदादा स्वतः गाडी चालवताना, तर भाऊदादाला खूप चांगली गाडी येते मित्रांनो। आणि तर आता बघू भाऊदादा कशी गाडी चालवतोय। मला तर असं वाटतंय मित्रांनो भाऊदादा नक्की पुण्यावरून आपल्या नगर शहरापर्यंत गाडी घेऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर का वाटत असेल आपला भाऊदादा नक्कीच गाडी चालवा मुंबईत
नगर शेअर करा. थांबा असा व्हिडिओ सोडून जाऊ नका. आता खरी मजा इथून पुढे येणार आहे, कारण की मित्रांनो इथून पुढे तुम्हाला कळणार आहे गाडी कोणती आहे. तर तुम्हाला मित्रांनो मी म्हणालो होतो त्यांचं एक गोडाऊन नसणार, गोडाऊन 2 आहेत 3 आहेत. तर आपण आलोय आता दुसऱ्या गोडाऊनला. तर इथं आपली गाडी लावलेली आहे आणि तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर पहिले तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत नाही मित्रांनो. तर बघू शकता तुम्हाला आता मी पहिले गाडी दाखवतो आणि मग पुढे मी तुम्हाला गाडीबद्दल सांगतो नेमकी गाडी कशी आणि केवढ्याची आणि आम्ही गाडी घेणार कधी आहे. शेवटी मित्रांनो तुम्हाला गाडी तर कळली गाडी कोणती आहे. गाडी कियाची आहे आणि गाडीचं नाव काय आहे हे पण तुम्हाला कळलं असेल. कळलं नसेल तर मी पुढे जाऊन सांगणारच आहे. आणि इथे मित्रांनो गोडाऊनच्या साईडलाच एक मस्त म्हणजे इतका मस्त मोर होता ना मित्रांनो. तुम्ही मोर पण बघू शकता किती मस्त आहे. तुम्हाला गाडीबद्दल पण मी डिटेल देतो. मोर बघा मित्रांनो किती मस्त आहे. त्याला वरती म्हणजे तो खाली पडला होता नंतर वरती चढला. तर तुम्हाला आता मी गाडीबद्दल काही गोष्टी सांगतो. The vehicle in the image is a Kia Sonet, a subcompact SUV known for its stylish design and modern features. The Sonet is available in multiple variants with different engine and transmission options, including a diesel and a turbo petrol engine. Key features and information about the Kia Sonet price. The base model starts at 8 lakh, while the top model can cost up to 15.64 lakh. Variants available in models like HT, HTK, HTKO, and GTX Plus. तर मित्रांनो तुम्हाला इथून गाडीची माहिती थोडीफार कळली असेल. तर आता आपण इथून निघणार आहे. आपल्याला जायचं आहे परत शोरूमला, कारण की आपण टेस्ट ड्राईव्हसाठी आलो होतो. तर तिथून आपण आता निघणार आहे. गाडी बिडी बघितलेली, आता आपल्याला निघायचं आहे नगरकडं. आणि आपण त्यानंतर पुण्यामध्ये एक गाडी बघितली. तुम्हाला जर काही गाडी माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता बघू शकता गाडी खूप कलर बिलर मस्त होता मित्रांनो. हे बघू शकता कोणती गाडी आहे. तुम्हाला जर काही गाडीचं नाव माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम आपण हिला डायरेक्ट हिच्यासोबत फोटो काढणार आहे, कारण की आपल्याला डिलेव्हरीसाठी पण जायचं आहे पुण्याला. तर आणि मित्रांनो वाजले होते 4. आम्हाला लागली होती भूक. तर भाऊदादा म्हणाला आपण मस्त एक हॉटेलमध्ये जेऊ. तर हॉटेल शोधत होतो. 2-3 हॉटेल पाहिले पण हॉटेल काय आवडले नाही. त्याच्यानंतर आलो हॉटेल रुचिरा. तर बघू शकता हॉटेल रुचिरा किती मस्त आहे. तुम्ही आला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता आपण हॉटेलची टेस्ट बघणार कशी काय. तर बघू शकता तुम्ही हॉटेल मस्त बनवलेलं आहे एकदम, नाही का. आतमध्ये गेलो तर हॉटेल खूप आवडलं आणि आपण तिथं जाऊन मटन हंडी मागवणार आहे. तर बघू यांची मटन हंडीची क्वालिटी कशी आहे, जसे रेट आहेत तशी क्वालिटी आहे का नाही. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि तुम्हाला पण जर का मटन हंडी खायची असेल नक्कीच या हॉटेलला या. बघू पुढं काय कसं काय हॉटेल. तर मित्रांनो आम्ही आता आहे ना हॉटेल रुचिरा पुण्याहून निघलोय. तर सकाळी पण जेवलो होतो, नाश्ता पण केला होता. आणि आता हॉटेल रुचिराला थांबलेलो आहे जेवायला. तर मटन हंडी मागवलेली. तर भाऊदादा ती गेले तिकडं हात धुण्यासाठी. तर हॉटेलची क्वालिटी बघू. तुम्ही पण आले तर या नक्कीच कधीतरी बघा हॉटेल कसं काय. हॉटेल शेवरेवाड्याला थांबणार होतो पण काय विषय झाला, शेवरेवाड्याला आहे ना इतकी गर्दी तुफान, त्याच्यामुळे तिथं काय नाही थांबलो. मग मॅपला सर्च केलं होतं. 2-3 हॉटेल होते. आईसाहेब पण होतं हॉटेल आईसाहेब, तिथं नाही गेलो. तिथं पण खूप गर्दी होती. बाहेर जितक्या गाड्या होत्या. तर हॉटेल रुचिराचं पण मॅपवर चांगलं दाखवलं. 4.5 स्टार काही दाखवलं भाऊदादा म्हणला. तर आलोय, बघू आता क्वालिटी कसं काय. तुम्ही पण कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि कधी पुण्याकडे आले तर नक्कीच हॉटेलकडे या. मित्रांनो हंडी आलेली बघू शकता, पूर्ण एवढी मस्त भरून आलेली. आणि आता जो स्वतः जो आहे ना वाढणारा, तर तो वाढून देतोय आम्हाला. पहिले तर भाकर दिली आणि त्यानंतर भाजी देणार आहे. हे पण बघू शकता. भाकर पण मित्रांनो एवढी मोठी होती ना, असं नाही की छोटी भाकर होती. भाकर पण मोठी होती. कमीत कमी 1 ते 1.5 भाकर म्हणजे आम्ही खाल्ली एक जणांनी. आणि त्यानंतर भाजी देतोय म्हणजे तो. आणि भाजीची पण क्वालिटी म्हणजे आता तुम्हाला कळणच भाजी बघून कशी क्वालिटी आहे, बघण्यावरूनच कळण की म्हणजे रस्सा बिस्सा कसा आहे. आणि त्यानंतर मला दिलेली बघू शकता भाजी. कमीत कमी हंडीमध्ये मित्रांनो 15 एक पीस येत असते मित्रांनो. त्याच्यानंतर मस्त मी चुरून बिरून खाल्लं. आणि त्यानंतर मस्त राईस मागवला होता, राईस पण खाल्ला. तर बघू पुढं कसं काय. आणि तुम्हाला जर का आवडला तर तुम्ही नक्की. आणि ब्लॉगला तुम्ही लाईक करत नाही मित्रांनो.
आणि त्यानंतर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आलो आम्ही बाहेर पाहतोय तर वातावरण पावसाचं झालं अजिबात नव्हतं. इतकं मस्त ऊन पडलं मित्रांनो, मस्त एक नंबर क्वालिटी. आणि मित्रांनो बिल किती झालं हे तुम्हाला माहिती करायचं असेल तर मी ते पुढे जाऊन सांगणार आहे. बिल झालं होतं मॅक्झिमम झालं होतं मित्रांनो 1300-1400च्या आसपास, कारण की हंडीची क्वालिटी इतकी मस्त होती मित्रांनो. आणि तुम्ही हे बघू शकता वातावरण बघा मित्रांनो किती मस्त आहे, म्हणजे ढग इतके मस्त खाली उतरले होते तिकडे, खूप मजा आली. आणि बघू पुढं काय होतंय अजून, आणि कंटिन्यू करा मित्रांनो व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करत जा मित्रांनो. आणि आता आपली गाडी डिलिव्हरी कधी होणार आहे तर मित्रांनो डिलिव्हरी 2 ते 3 दिवसात होणार आहे. तो पण ब्लॉग मी 2 ते 3 दिवसात सोडणार आहे. तो जर का ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर हा ब्लॉग झाल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि शेअर पण करा, कारण की आपली ब्लॉग मित्रांनो तुम्ही शेअर नाही करत. आणि जर का ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की आपले ब्लॉग येत राहतात डेली 2-3 डेली नाही म्हणता येणार पण दिवसाआड एक दिवसाआड येतो. आणि मित्रांनो वातावरण बघा कसं आहे, वातावरण किती क्वालिटी. मला असं वाटत होतं तिथंच खाली उतरून मस्त एक फोटोशूट करावं, पण असा विषय झालता वाजले होते 5-5:30, आपल्याला घरी जाऊस तर वाजले असते 7-8, फोटो काढले असते तर 10 वाजले असते. ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.